चमत्कारला नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले कापूस पीक हे जवळपास आज 45 ते 50 दिवसाचे झालेले आहे. गरडा केमिकल्स लिमिटेडचे चमत्कार आपण दरवर्षी आपल्या कापूस पिकावर फवारत असता, परंतु शेतकरी बांधवांनो, याचा वापर आपण कधी व केव्हा करायचा आहे हे आज आपण जाणून घेऊया. चमत्कारचा वापर हा सुरुवातीला 45 ते 50व्या दिवशी व्हायला हवा. दुसऱ्या फवारणीची वेळ हे 60 ते 65व्या दिवशी व्हायला हवी. तिसरी फवारणी ही 75 ते 80 दिवसावर घेण्यात यावी. याद्वारे आपल्याला चमत्कारचे अतिउत्तम रिझल्ट आढळून येतील. फूल व पात्यांच्या संख्यामध्ये 30% वाढ करून नर व मादी फुलांचे संतुलन राखते. चमत्कारचा दुसरा फायदा, पिकाला गर्द हिरवा रंग येऊन फूल व पात्या जवळ लागतात. सोबतच फूल व पात्यांच्या संख्येमध्ये वाढ होते. चमत्कारचा तिसरा फायदा, दोन पात्यातील पेरातील अंतर कमी करून आकार मर्यादित व झुपकेदार बनवते. चमत्कारचा चौथा फायदा, झाडाची पाने गर्द हिरवेदार बनवते, ज्यामुळे रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आपल्या पानावर कमी होतो, ज्याच्यामुळे आपल्याला कीटकनाशकाचा खर्च सुद्धा वाचतो. चमत्कारचा पाचवा फायदा, झाडातील बोंड्यांची संख्या योग्य राखून खालचे मधले वरचे बोंड्यांचा आकार टपोरा बनवते. सहावा फायदा, बोंडे एकसारखी उमलतात, ज्याच्यामुळे कपाशीची वेचणी एकसारखी स्वरूपाची केल्या जाते. या प्रकारे आज आपण चमत्कारची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, चमत्कारची फवारणी आपल्या कपाशी पिकावरून आवर्जून करा. चमत्कारला नमस्कार, धन्यवाद.